श्री स्वामी समर्थ अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत. अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त. त्यांत श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र. महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत. हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत. निर्वाह करीत नौकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्यां सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हांपासी. फिर्याद होता अब्रूसी. बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यांत संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपुचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्यां लागोनी. त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागली भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसन्निधे येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली. ती घेऊनी तयावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी. विनविते जोडूनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिषद षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.
अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच्च बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंती देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हंसुनी देती उत्तर त्यासी पिशच्च लागले थोर माझेनी दूर नोहीची ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जन्मी अक्कलकोटी एकसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामाठीपुऱ्यांत तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडींत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांचे कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेदनसेची प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयसी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणमंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आली समर्थांसी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला असं अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेदीखेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसावे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी एकांची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्यांप्रती मनातील कोण सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन दोन सेवी उत्पन्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून अरसे भरले पूर्ण ऐकिले अंतून राणीने सेवकांसी मने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनीय आणावे पाहून या समर्थांचे उल्हास सुताची मानसी धावून या वेगेंसी मिठी चरणी घातली नीच सुता ते पाहून आनंदरे समर्थ मनी कर फिराविला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुता रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदांत स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकवणे स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनमी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छेही चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर एक मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोने नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःख उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवसरात्र चैन नशिक्षण भरी तुच्छ रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जन्मी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणते सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगते समर्थ त्यासी घालून पेटींत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळते
अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी वैसले स्नान करुणी परी गंड न लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगी न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोणी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ते येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळींची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तशुद्ध गोढा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीत ते समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पांखरासी अधिकारी नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तुझी चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुची पारेची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हांसी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोंकणांत राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिराम त्याचे शरीरी असमाधान पुरुष होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणांपासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाली असे आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसे पादुका स्थापन करा यासे तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजलागी समर्थी वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनच्छ बाईसे बोलले त्यांत तुमचे काय गेले आम्हांसी दिसेल जे भेले तेंच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाते दादासे पाठविले तेजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणीची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी. मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेंच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञानसहिता अज्ञान गेलेल्या याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थी दादा प्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते येसी जे बरे वाटेल आम्हांसी तेंची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इथे त्यांची पुढे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांचे क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडलेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ कुटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षसी. ते पाहुणे काकूबाईसे दुःख झाले अपार. समर्थांचे हंसू आले अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता नीच तिज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जन्मी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकुणी मातेची उक्ती दादा तीच उक्ती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत अष्टदुष्ट
सर्वसिद्धे गौडः श्रीरस्तु शुभं भवतु।